लिटरली आम्ही इकडे होतो आणि झाड पडलंय. हेच ते माकड. आता तुम्ही मुंगी कुस्ती. लेट्स गो. हॅलो गाईज. तर मग आज ठाण्यात आणि मुंबईत खूप पाऊस पडतोय, म्हणून आज आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलेला आहे कुठेतरी जायचं आहे, पटकन कुठेतरी फिरायला. कुठे जायचं आहे कन्फर्म नाही आहे. खाण्यापिण्यासाठी आता ऑलमोस्ट 12:30 झालेले आहेत, तर आता खाण्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल, म्हणून मोस्टली आम्ही बिर्याणी वगैरे घेऊ. बघूया रस्त्यात काय मिळते ते घेऊ आणि आम्ही सुटू. आता मोस्टली आपले फ्रेंड्स आहेत, मी आहे, माझी मिसेस आहे, माझे फ्रेंड आहे, त्याची मिसेस आहे आणि काही 2-3 मुलं आहेत आणि फ्रेंड्स आहेत बहुतेक. लेट्स सी काय कसं काय होतंय आणि भेटूया. लेट्स सी. ओके, लेट्स गो. ओके, तर आपला फायनली प्लॅन झालेला आहे. आपण चाललो आहे कोकणी पाड्याला, जे टिकुजिनीवाडीच्या जवळ आहे. ओके, जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला ठाण्याला यावं लागेल आणि ठाण्यावरून तर बरेच फॅसिलिटीज आहेत. बस आहे, ऑटो आहे, तुम्ही स्वतःची कार पण घेऊन येऊ शकता. तिथे पार्किंगची वगैरे पण सुविधा आहे. सगळं काय आहे, तुम्हाला फक्त इथे पोचायचं आहे. अँड दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लेस फॉर ट्रेकिंग पावसाळ्यामध्ये. या लोकेशनवर जर तुम्हाला पोचायचं असेल तर त्याच्यामध्ये 2 रस्ते आहेत. एक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पे करून जायचं आहे आणि दुसरा जो रस्ता आहे तो डीमार्टच्या बाजूने आहे. तुम्ही तिकडनंही जाऊ शकता, पण तुम्हाला पैसे वगैरे भरायची काही गरज नाही आहे. तिकडनं एक ऑफ रोड आहे, या ऑफ रोडवरून तुम्ही तिकडे वर पोचू शकता. आता आपण टर्न घेतलेला आहे, हा चालला आहे परफेक्ट टिकुजिनीवाडीच्या रस्त्यावरती. तुम्ही जर इथे आला असाल तर तुम्हाला हा रस्ता माहिती असेल. हा सरळ रोड जातो टिकुजिनीवाडीला. आपलं राईट हँड साईडमध्येच तुम्हाला दिसेल टिकुजिनीवाडी आणि तो सरळ रोड जाईल तो ट्रेकसाठी. अँड हिअर वी आर. यस, पोचलो आहे. इथे कोणाची गाडी खराब झाली आहे बहुतेक, बिचारा धक्का मारतोय, पण आपण पोचलेलो आहे सुखरूप. ओके, तर हा मेन गेट आहे इकडचा आणि हे इकडचे गार्ड आहेत. तर तुम्हाला इकडनं जर एंट्री करायचं असेल तर तुम्हाला ही एवढी फीस भरावी लागेल आणि मग तुम्ही एंटर करू शकता. ॲपमध्ये एंटर केल्याच तुम्हाला इकडनं 2 रस्ते भेटतील. हा जातो वरती डोंगरावर आणि हा जातो इकडचा एक समोरच्या स्पॉटवरती जो लेक आहे इकडचा. बाकीची टीम आपली पैसे भरत आहे तर त्यांना भरू दे. आणि काही जण तर चिकन बिर्याणी वगैरे आणायला गेलेत, तर ते कधी पोचतील बघूया. तोपर्यंत मी इकडचा व्हिडिओ करून घेतो. तर हा इकडचा फर्स्ट गेट आहे. हा युजली संध्याकाळनंतर बंद होतो, तर एन्श्युअर दॅट की तुम्ही सकाळीच या आणि पूर्ण मजा करा. तर इथे आपण आता सगळेजण भेटणार आहोत थोड्या वेळातच जेवण्यासाठी. तर आपला पुढचा प्रवास आता आपण ग्रुपबरोबर करूया. चला, मस्त आलोय आपण. येऊरला नाही रे, काय कुठे आले आणि आपण सगळे बसलो इथे. मुंगी घुसली का? तर या जंगलात आल्या आल्या या मुंगीने आपलं स्वागत केलेलं आहे. हे पण चावून मस्तपैकी चावली आहे मुंगी. आता अनिकेत बघतोय ती मुंगी आहे की नक्की विंचू आहे, काय कळत नाही बाय. काय दिसते काय, मला वाटतं मुंगीच वाटतंय. चला आपण बोलूया आपल्या चिकन बिर्याणीकडे. मस्त चिकन बिर्याणी आहे, तोंडाला एकदम पाणी सुटलंय. आणि हे बघा दोघेजण कसे खात आहेत, चमचम करून खात आहेत मस्त. ह्यांना तर भेटली नाही कारण की व्हेजिटेरियन आहेत. अनिकेतला भेटली नाही वेज बिर्याणी, पण ठीक आहे, इट्स ओके. पोटभर चिकन बिर्याणी खाल्ल्यानंतर आपण आलेलो आहे या सेकंड पॉईंटवरती. मस्त हा पॉईंट आहे, खालनं असं पाणी वाहत आहे, वरून मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि आम्ही जस्ट एक्सप्लोअर करतोय पुढे काय कसं आहे म्हणून. पण एकदम सुंदर आहे. हाच जो ओढा आहे हा खालीच्या तलावाकडे जातो, जो आपण बघितला होता तो. आणि त्या तलावापासून साधारण मला वाटते एक 4-5 मिनिटावरतीच हा ओढा आहे. इट्स व्हेरी नाईस. म्हटलं इथं डोक्यावरून घाल व्यवस्थित. हां असं ब्लॉगिंगला पाहिजे. हां आपल्याला कुठे नेते हा रोड. कुठला हा रोड? आम्ही येऊरच्या बॅक साईडला आहे. ओके, मानपाडा. अच्छा, मानपाडा. जसं अनिकेतने म्हटलं आपण आता चाललो आहे आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती. लेट्स सी आता आपल्याला पुढे काय बघायला भेटतं. आम्ही पण एक्सायटेड आहोत.
फर्स्ट टाइम आलेलो आहे. अरे What? इकडे महाराष्ट्रामध्ये गावामध्ये रत्नागिरी कोकणात हा चहा तुम्ही बघू शकता. तिकडे हा गवतीचा पितात. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? आज बघा ह्या जंगलात या निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला कसं हे चहा एकदम फ्रीमध्ये भेटलाय. हो आपण मोस्टली शहरात बघू शकतो हे विकत घेतलं आता. पण बघा असे निसर्गरम्य ठिकाणी फ्रीमध्ये या गोष्टी भेटतात. म्हणून मी मला नेहमी बोलत असतो एक्सप्लोअर करा काही. येस जंगलात या. तुम्ही बघू शकता आमचं थोडक्यात ऍक्सिडेंट झालं आपलं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. लिटरली आम्ही इकडे होतो आणि झाड पडलंय. अरे तरी आम्ही बाप कसातरी रे. मार्ग शोधतोय. कोणाला काही हो एक्सपिरियन्स शेअर करायचं. मध्येच पडलंय झाड. काय झालं? डोकं आपटलं. अरे रे 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 रे. ह्यांचं डोकं आपटलेलं आहे इथे. तुमच्या डोक्यावर पडलं काही हो झाड डोक्यावर पडलं. झाड डोक्यावर पडलं. तुम्ही बघू शकता आपला पेशंट हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहे. अरे कोणत्याही वाचलेलं नाही पेशंटवर. झाड डोक्यातच पडलं रिमोट. तर या जंगलामध्ये तुम्हाला बरेच प्रकारचे जीव जंतू प्राणी बर्ड्स बरंच काय काय बघायला भेटेल. फक्त तुमची नजर चारूबाजूला असली पाहिजे. हे पण एक प्रकारचे प्राणी आहेत या जंगलातले. हा फॉरेस्टर आहे या जंगलातला. हेच ते माकड इकडचं पावसाळ्यात हेच ते. हो हो ह्याला रेनकोट या माकडाला रेनकोट कुठून मिळाला काय माहित. तर आपली झाडावरची कसरत करून झालेली आहे आणि आता आपण चाललोय आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती. इथे पण मस्त पाणी बघा वाहत आहे. एकदम पायाखालनं डोंगरावरचं पाणी आहे. मस्त चालायला एकदम बरं वाटतंय. एकदम थंड पाणी. आणि इथे मला कोणीतरी सांगितलं होतं इथे एक वॉच टॉवर आहे म्हणून. आय गेस मला वाटतं हा तोच वॉच टॉवर आहे. इथे तुम्ही वरती चढून जस्ट एन्जॉय करू शकता. वरचं व्ह्यू मिळेल तुम्हाला मस्तपैकी. मी तर नाही गेलो वरती. माझी जी टीम गेली आहे वरती आणि ते लोक एन्जॉय करतात. तर बघा आपण आता चालत चालत ऑलमोस्ट 20% डोंगर कव्हर केलेला आहे. वाव ह्याला म्हणतात व्ह्यू. हा इकडचा एक वन ऑफ द बेस्ट पॉईंट आहे. मला आवडला हा पॉईंट. सुपर माइंड ब्लोईंग. हे कुठे गेले? दोन रस्ते चाललेत. बटरफ्लाय. मग तो व्ह्यू बघता बघता हे लोक मला कधी सोडून गेले मला काय कळलंच नाही. सो आता मी पण चाललो आहे पुढे. बराच स्लिपरी रोड आहे. लोक काही जाताना आजूबाजूने. लेट्स कॅचअप. फायनली ग्रुपला कनेक्ट झालेलो आहे. ओह व्हेरी गुड. काय भेटलं काय भेटलं? ओ आपल्याला इयरफोन कोणाचा तरी भेटलेला आहे. 15 वर्षापूर्वी लोक हे वापरायचे गाणी ऐकायला. आता तुम्ही वाव गाईज वर पोचलेलो आहे आपण. काय ब्युटिफुल व्ह्यू आहे. फॉग जंगल सिटी सगळं एकत्रच एका जागेवरती. दिस इज अमेझिंग वर्थ. तर डोंगरावरती पोचलेलो आहे फायनली. आणि हा इकडनं तो व्ह्यू आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे वरती. तुम्ही खरंच येऊन बघा. इट इज रिअली वर्थ इट. ओके तर या माउंटनची हाईट साधारण 138 टू मॅक्सिमम 238 मीटर्सवरती आहे. हा इकडचा असा व्ह्यू आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. काही लोक इथे तुम्हाला दिसतील गावातली पण एक इतका दुक्का अशी घरं वगैरे आहेत. पण इथे बहुतेक लोक शेती वगैरे करतात. आणि मस्तच आहे इथे. आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे पण दिस वॉज बियॉन्ड एक्सपेक्टेशन. सुपर्ब आहे. ते समोर तुम्ही ज्या डोंगरावरती बघाल तर ते येऊर आहे त्या साईडला. आणि तो छोटासा वॉटरफॉल जर तुम्हाला दिसत असेल तर इट्स अमेझिंग. म्हणजे वर्थ आहे. तुम्ही इथे आलात तर पैसा वसूल आहे यार. वर्थ आहे. कुठे जायची गरज नाही आहे. लांब कुठे जायची गरज नाही आहे. इथे आलं मजा करा. पण मेक शुअर दॅट यू डोंट स्पॉईल द ॲटमॉस्फिअर. डोंट स्पॉईल द क्लायमेट.
तुम्ही इथे पिऊन वगैरे धिंगाडा वगैरे घालू नका. एन्जॉय. हां हां म्हणजे घरी पोचू ना डायरेक्ट पडलं तर. व्हेरी गुड. म्हणजे डायरेक्ट घरी पोचू आपण. गायमुखला हां मग तर अजून जवळ आहे. अरे बाप काय म्हणताय. अच्छा तुमचं आहे. करवंद संपली ना आता. हो का. ओ अधिक वाव क्या बात है. बघू शकता हा निसर्गरम्य वारा, हा पाऊस, ते झाड, हे गवत, ते रेनशेटर, हे सगळं कसं साधून आलं बघा इकडे. हाय वाह क्या बात है. अरे भाई इकडे आहे ना. जाऊ दे इन्फॉर्मेशन घेऊ दे त्यांना. बघा अमेझिंग व्ह्यू. मला तर असं वाटतंय मी मिनी स्वित्झर्लंडला आलोय की काय असं मला फिलिंग देत आहे. वाव सुपर्ब. म्हणजे असं वरती असं एक पठारसारखं आहे आणि आजूबाजूला थोडंसं पॉटहोल्स पाणी सगळं आणि एक अमेझिंग वातावरण. आणि काय पाहिजे इथे. मला वाटतं शेती करतात रे. अरे इथे शेती होते बघ. पण तिथे ते लोक शेती करतात म्हणून ते तसंच. वरती तिकडे असं आहे ना तिकडे. व्ह्यू आहे. आता इथेच राहिलं तर मज्जा येईल. आज इथे रात्रभर राहायचं इथे मस्त मध्ये. गावाचा फिलिंग आणि सॅटर्डे पण आज. हां भाकरी काय पण मिळालं तरी चालेल. काही येणार रे. फक्त स्वराचा प्रॉब्लेम आहे. स्वराला घरी तू हां आम्ही इथे राहतोय म्हणून वरती. साधारण 1.5 तास चालल्यानंतर आपण पोचलो या एका घरामध्ये. इथे तुम्हाला मक्का, भज्जी, चिप्स, गरमागरम चहा हे सगळं मिळेल इथे खायला. हे खाल्ल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आपल्या मेन स्पॉटवरती जिथे धबधबा आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या स्टॉपवर. तर आपला गरमागरम मक्याचा ब्रेक झाल्यानंतर आपण शोधत भटकत फिरत आलेलो आहे आपल्या फायनल स्पॉटवरती जो आहे येऊर गावमध्ये. तरी या जंगलामध्ये फिरता फिरता कधी 5 वाजले आम्हाला काही कळलंच नाही. आता आम्हाला 7 पर्यंत घरी पोचायचं आहे. तर मग टिकुजिनीवाडीला न जाता आम्ही आता डायरेक्ट येऊर गावाला जायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. तर अनिकेत आणि मी आणि आपला ग्रुप चाललो आता येऊर गावाला. तर हा पाणीने भरलेला रस्ता चाललाय येऊर गावाकडे. पण आपली गाडी आहे टिकुजिनीवाडीला. बट हू केअर्स, जो होगा देखा जाएगा. हे काय कोणाचं काहीतरी आहे इथे. नदीतच चालतंय. हो नदीतून. लहानपणीची आठवण आली आहे बघतात. आम्ही असे गंबूट घालून असे चिखलात चालत जायचो. चिखल भरलेला असायचा गंबूटमध्ये आणि पचाक पचाक करत जायचं आणि असाच रस्ता विसरायचो. आता कुठे जायचं काय माहीत नाही. आता कोमल, आरू आणि स्वरा आपल्याला कुठे घेऊन जातात तिकडे जाऊया त्यांच्या पाठोपाठ. बघूया कुठे पोचतोय ते. मला तर नाही लागत भाई. हो ते काय ऐकतायत ते बघ. आहे ना. नाही सोबत तो रोड आहे तो तिकडे आहे रे.
हो इथेच जबरदस्त आहे भाई. चला वाव मज्जा. मज्जा. अरे बह जाओगे तुम. इथे बघ किती स्वच्छ पाणी आहे, किती क्लिअर. जर मी हा व्हिडिओ नेक्स्ट 10 वर्षामध्ये बघत असेन तर आय कॅन डेफिनेटली से दॅट आय हॅव लिव्ड अ बॅलन्स्ड लाईफ. मी टाईम दिलेला आहे माझ्या फॅमिली, फ्रेंड्स, एंटरटेनमेंट अँड माय वर्क. तर फायनली आम्ही आलेलो आहे येऊर गावामध्ये. आता आम्ही सडनली जंगलातून या लोकेशनवर कसं पोचलो हा आता तुम्ही या एक्सप्लोर करा आणि आम्हाला डेफिनेटली सांगा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये. आता पुढचा प्रवास आम्ही रेकॉर्ड करू शकत नाही कारण की आमची बॅटरी झालेली आहे डाऊन. या लोकेशनची लिंक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. सो प्लीज डू विजिट दिस लोकेशन अँड शेअर युअर एक्सपिरियन्स विथ अस. Until comment, like and share for upcoming videos. Bye bye.